विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपल्याला कला या विषयाबद्दल एक गृहपाठ घ्यायचा आहे। इयत्ता 8वी साठी या अगोदर जे तुमचे गृहपाठ झालेले आहेत ते गृहपाठ तुम्ही काढले असतील। आज पुढचा गृहपाठ आपल्याला पाहायचा आहे आणि आज आपल्याला एक कला विषयामध्ये एक वेगळा विषय आपल्याला निवडायचा आहे। विषय कला। कला या विषयामध्ये अनेक उपविषय येतात। त्याच्यामध्ये नृत्य कला आहे, संगीत कला आहे, वाद्य कला आहे, अशा अनेक कला येतात। आज आपल्याला जो विषय घ्यायचा आहे तो विषय मी तुम्हाला सांगणार आहे। घटक आहे या घटकाचा उपयोग आपल्याला सामान्य जीवनामध्ये होतो तो विषय आहे अक्षर लेखन। शालेय जीवनामध्ये अक्षर लेखनाचा आपल्याला दररोज उपयोग होतो। आपले अक्षर चांगले असतील तर त्याचा अनेक ठिकाणी आपल्याला उपयोग होत असतो। अक्षर लेखन ही जी अक्षर आहेत ही देवनागरी लिपीची अक्षर आहेत। याचे नियम वेगळे असतात। त्याच्यानंतर इंग्रजी लेखन देखील आपण करत असतो। इंग्रजी अक्षरांचे नियम वेगळे असतात। आपल्याला आज इंग्रजी अक्षराचं पाहायचं आहे। उपघटक आहे म्हणजे जो घटक आपण पाहणार आहोत तो आहे मेक इन इंडिया INDIA। असे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या वेळी आपल्याला ऐकायला मिळतात। आपण अनेक असे शब्द लिहिलेले आहेत याच्यावर। त्यापैकी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वंदे मातरम हा शब्द भारतामध्ये प्रचलित होता। त्याच्यानंतर नेहरूंच्या काळामध्ये मेरा भारत महान हा एक शब्द भारतामध्ये प्रचलित झालेला होता। त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लालबहादूर शास्त्री ज्यावेळी भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी जय जवान जय किसान अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द आपण ऐकतो, नेहमी पाहत असतो। हे कशासाठी असतं की लोकांना एक प्रकारचा संदेश असतो। त्याच्यात एक प्रकारची लोकांच्या मध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं शब्द आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहत असतो। आता मेक इन इंडिया, आता सध्याच्या या भारतामध्ये एक मेक इन इंडिया हे शब्द आपण ऐकत आहोत। भारताला म्हणजे एक सक्षम असा देश बनवायचं अशा पद्धतीचा संदेश याच्यातून आपल्याला मिळत असतो। आता या अशा पद्धतीचे लिखाण आपण काय करायचं असतं, आपल्यामध्ये देखील एक प्रकारचा भारताविषयी प्रेम निर्माण व्हावं, एक देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी अशा पद्धतीचं लेखन आपण करायचं असतं। आणि यातून अनेक गोष्टी शिकता येतात आपल्याला की आपली अक्षरं सुधारण्यासाठी किंवा जाहिरातीसाठी अशा पद्धतीचे शब्द देखील किंवा वाक्य आपण लिहित असतो। आता जाहिरात म्हटल्यानंतर जाहिरात हे बाजारपेठेमध्ये किंवा शहराच्या ठिकाणी जे जाहिरातीसाठी पोस्टर्स तयार करतात त्या पोस्टर्समध्ये अशा पद्धतीचे शब्द आपण लिहित असतो। हे लिहित असताना
ही अक्षरं स्पष्ट दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये रंगसंगती जी आहे ती रंगसंगती उठावदार असली पाहिजे. आता उठावदार रंगसंगती वापरण्यासाठी विरोधी रंगसंगतीचा वापर केला पाहिजे याच्यामध्ये. आता विरोधी रंगसंगतीच्या ज्या जोड्या आहेत त्या इथं मी तुम्हाला लिहून दाखवतो. अक्षर लेखनासाठी जाहिरातीसाठी या रंगसंगतीचा वापर करायचाच असतो, त्याशिवाय ती अक्षरं स्पष्ट दिसणार नाही. आता विरोधी रंगसंगतीच्या जोड्या कोणत्या आहेत पहा, की तांबडा रंग जो आहे त्याचा विरोधी रंग हिरवा आहे. आता मूळ रंग दुसरा आहे तो निळा. निळ्या रंगाचा केसरी रंग म्हणजे नारिंगी रंग हा विरोधी रंग म्हणून त्याच्याजवळ हा स्पष्ट दिसतो. त्याच्यानंतर तिसरा रंग जो आहे मूळ रंग तो पिवळा आणि पिवळ्याचा विरोधी रंग आहे जांभळा. आता याला विरोधी रंग का म्हणतात हे रंगचक्रावरून आपल्या लक्षात येतं. तेवढा आपण खोल जायचं नाही, तो भाग स्वतंत्र आहे, त्यासाठी स्वतंत्र आपल्याला अभ्यास करावा लागेल. फक्त आपल्याला इथं या अक्षर लेखनासाठी जो तुम्ही रंगकाम पुढं करणार आहे त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे. तांबड्याचा हिरवा म्हणून रंग विरोधी घ्यायचा असतो, निळ्याचा नारंगी रंग आणि पिवळ्याचा जांभळा रंग. अशा पद्धतीनं हे जाहिरातीसाठी किंवा अक्षर लेखनासाठी या रंगसंगतीचा यापैकी या तिन्हीपैकी काय करायचं आहे, एक रंगांची या एक जोडीची निवड आपण करायची असते. ते 3 6 रंग वापरायचे नसतात. त्यामुळे तांबडा रंग जर तुम्ही घेतला अक्षरासाठी तर त्याला व्याकरणासाठी हिरवा रंग घ्यायचा असतो. निळा रंग जर वापरला अक्षरासाठी तर त्याला नारंगी रंगाचा वापर करा, म्हणजे निळे अक्षरं स्पष्ट दिसतील. आणि पिवळ्या रंगाची अक्षरं जर काढली तर त्यासाठी बॅकग्राऊंड तुम्ही जांभळा वापरू शकता. त्याच्या उलट हिरव्या रंगाची जर अक्षरं लिहिली तर त्यासाठी बॅकग्राऊंड तांबडा घ्यावा लागेल. नारंगी अक्षरं काढली तर त्यासाठी निळा बॅकग्राऊंड घ्यावा लागेल. आणि जांभळ्या रंगाची अक्षरं जर तुम्ही काढली तर त्यासाठी पिवळा बॅकग्राऊंड घ्यावा लागेल. तसं म्हणजे आलटून पालटून हे रंग आपल्याला वापरायचा. फक्त यातली एकच जोडी आपण या अक्षर लेखनासाठी वापरायची असते. त्याच्यानंतर मेक इन इंडिया जर आपण लिहिलो तर त्याला अनुसरून एखादं साईडला चित्र टाकता येतं आपल्याला, किंवा तुम्हाला जे तिथं कल्पना सुचेल त्या पद्धतीनं एखादं त्याला चित्र तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीनं हे लेटरिंग आपल्याला करावं लागतं. आता अक्षरं चांगली येण्यासाठी नियम कोणते पाळावे लागतात की देवनागरी लिपीची अक्षरं सुंदर येण्यासाठी त्यासाठी जे नियम आहेत, काही अक्षर लेखनाचे नियम असतात. ते अक्षर लेखनाचे नियम आपण याच्या यामागे देखील आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारण काय असतात की अक्षरं समान उंचीची असतात. त्याच्यानंतर अक्षरं काढत असताना गोलाकार पद्धतीनं काढावं. त्याच्यानंतर 2 शब्दामधील अंतर जे आहे ते अंतर समान असलं पाहिजे. त्याच्यानंतर विलांटी जे काढतो आपण अक्षरांसाठी विलांटी करतो ते एकसारखे असले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर उकार जे काढतो ते उकार देखील एकसारखे काढले पाहिजे, लहान मोठे असता कामा नये. अशा पद्धतीने त्याचे नियम जर तुम्ही पाळलात तर तुमची अक्षरं देखील व्यवस्थित सुवाच्यशी दिसतात. त्याच्यानंतर विरामचिन्ह जी असतात, प्रश्नचिन्ह असेल, स्वल्पविराम असेल, पूर्णविराम असेल, हे देखील त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्याच्यामध्ये तुम्ही काढले पाहिजे. गडदशाहीचा वापर केला पाहिजे. अशा पद्धतीने नियम जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरले तर तुमची अक्षरं सुंदर ही येणारच. त्याबद्दल अजिबात शंका तुम्ही बाळगायची. तर आज आपल्याला मेक इन इंडिया ही इंग्रजी अक्षर काढत असताना देखील काही नियम पाळायचे. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही पूर्ण कॅपिटलमध्ये लिहू शकता, किंवा अशा पद्धतीनं पहिलं अक्षर हे कॅपिटल, नंतर दुसऱ्या लिपीची अक्षरं काढू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं लेटरिंग करायचं. त्याच्यानंतर पेपर आडवा धरायचा का उभा धरायचा ते तुमच्या पद्धतीनं तुम्ही ठरवायचं आहे.
आणि त्याची व्यवस्थित मांडणी अक्षरांची करायची. आता इथं इंग्रजी अक्षरं काढत असताना समान जाडीची अक्षरं देखील तुम्ही काढू शकता किंवा देवनागरी अक्षराप्रमाणे तुम्ही कमी जास्त जाडीची देखील अक्षरं काढू शकता. तुमची स्वतःची एखादी अक्षर काढण्याची स्टाईल असेल तर त्या पद्धतीनं काढू शकता. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बंधन नाही, कुठलंही बंधन नाही आहे. म्हणून हे अक्षर काढत असताना तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या स्टाईलनं अक्षर काढणार आहात त्याचं एक कच्चं रेखाटन करा. कच्चं रेखाटन केल्यानंतर त्याचं तुम्ही दुरुस्ती करा. त्याच्यामध्ये कोणतं अक्षर याच्यामध्ये पुन्हा आपल्याला बदलावं लागेल याचा तुम्ही स्वतः विचार करा आणि त्या पद्धतीनं ती अक्षरं बसवायचं. मी तुम्हाला प्रॅक्टिकल इथं दाखवणार आहे. एक माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. ब्रशचा वापर कसा करायचा किंवा कट मार्कर असतात, कट मार्कर आता बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्याचा उपयोग करून कसा करायचा किंवा पेन्सिलनं रेखाटन करून त्याच्यामध्ये रंग कसे भरावे, या अनेक पद्धती आहेत. त्या पद्धतीचा तुम्हाला इथं मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे आणि ते तुम्ही पाहायचं. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत तुम्हाला अक्षरलेखनाचे नियम सगळे सांगितलेले आहेत, कोणत्या पद्धतीनं करायचं हे सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला इथं या इझलवर इथं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही गृहपाठ करण्याचा प्रयत्न करायचा. आता मी इथं पेपर हा आडवा धरला, मेक इन इंडिया असे 3 शब्द मी इथं लिहिणार आहे. आता ही अक्षर बसवत असताना दोन्ही बाजूला अंतर समान राहील. इन हे अक्षर काढत असताना इथं मध्यभागी बसेल, इंडिया लिहित असताना बरोबर मध्यभागी बसेल, दोन्ही बाजूला समान अंतर राहील. अशा पद्धतीनं हे व्यवस्थित याचं नियोजन करायचं आहे. आता प्रथम तुम्हाला डायरेक्ट जर ब्रशनं लिहिता येत नसेल तर तुम्ही पेन्सिलचा वापर करा, पट्टीचा वापर करा आणि अक्षरं मात्र व्यवस्थित इथं बसवून घ्यायची आहे. अक्षरं एकदा तुमची चुकली, लिहायला पण तुम्ही रंगवायला सुरुवात केला तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा नियोजन करायचं आहे. आता मेक इन इंडिया मी पहिल्यांदा कॅपिटलमध्ये सगळे अक्षर काढतो. मेक हा इथं साधारण मध्य बघायचा, कागदाचा मध्य साधारण प्लॅनिंग करूनच ही अक्षर बसवायची. आता मेक इन इंडिया, आता यम काढत असताना अक्षर अशी जाड घ्या. साधारण पेन्सिलमध्ये याचं रेखाटन करायचं आहे. या सगळीकडे समान जाडी राहते. एम ए. आता इथं 2 अक्षरामध्ये जे अंतर ठेवलेलं आहे तेवढंच इकडे ठेवायचं आहे. एम ए के इतर देखील तेवढंच अंतर ठेवायचं आहे. प्रत्येकाची अक्षर काढण्याची पद्धत वेगवेगळी असते. थोडा बदल केला तरी चालेल त्याच्यामध्ये. आपापल्या पद्धतीचा थोडा, काही मुलं अलंकारिक पद्धतीने देखील अक्षर काढत असतात. साधारणपणे असं मी एक लेख हा शब्द बसवलेला आहे. आता इन सेंट्रेत आहे कागदाचा, या बाजूला एक अक्षर आय काढायचा आणि या बाजूला एन, म्हणजे तुमची अक्षर बरोबर इथे सेंटरला बसू शकतात. साधारण ढोबळमानाने असं रेखाटन पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. रंगवत असताना परत याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये गोष्टी ॲड करायच्या असतील तर करू शकता. इथं बॉर्डरला जाडी वाढवू शकता. आता 3 अक्षर बसवलं.
आता इंडिया, इंडिया शब्द 5 अक्षर आहेत त्याच्यामध्ये. आता बी हे अक्षर सेंटरला येणार. पहिल्यांदा डी अक्षरच काढून घ्यायचं सेंटरला, म्हणजे दोन्ही बाजूला समान अंतर आहे. असं प्लॅन करून हे अक्षर बसवायचे आहे. त्याच्यानंतर एन उलट काढत जायचं इकडे. त्याच्यानंतर आय, आय एन डी आय, या बाजूला एक आहे आणि इकडं ए. असं प्लॅन करून तुम्ही जर अक्षर बसवले तर बरोबर सेंटरला अक्षर बसतात. इकडं अगोदर जास्त राहिले, इकडं कमी राहिलं असं होता कामा नये. ते बरोबर सेंटरला बसलं पाहिजे, ते बरोबर सेंटरला बसलं पाहिजे. असं ढोबळमानानं पहिल्यांदा रेखाटन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रंगकामाला घेऊ शकता. त्याच्यामध्ये रंग कोणते वापरायचे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की विरोधी रंगसंगती कोणकोणते आहेत. तांब्याचा हिरवा आहे, निळाचा नारंगी आहे, पिवळ्याचा जांभळा रंग विरोधी आहे. त्या पद्धतीनं तुम्ही रंगसंगती तो वापरा. आता इथं तुम्ही बॉर्डर देखील घेऊ शकता याच्यामध्ये. आणि अक्षर सोडून जो बाहेरचा भाग आहे त्यासाठी एक वॉश कलर देऊ शकता आणि अक्षरांना एक वेगळा रंग देऊ शकता इथं. आता मी इथं काय करतो, अक्षर पहिल्यांदा तुम्हाला बॅकग्राऊंड जर घ्यायचं असेल वॉटर कलरनं तर पातळ वॉश कलर इथं वापरायला पाहिजे. वॉश कलर देण्यासाठी इथं मी रंगपेटी घेतलेली आहे वॉटर कलरची. आता मी पिवळा आणि जांभळा हे रंग वापरतो, विरोधी रंगसंगती. हा बॅकग्राऊंडचा जो भाग आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रंगकाम तुम्ही करू शकता. इथे मी रंगवलेलं आहे असं रंगवायला पाहिजे असा भाग नाही आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, त्या पद्धतीनं तुम्ही रंगकाम करू शकता. तर बॅकग्राऊंडला साधारणपणे मी पिवळा रंग दिलेला आहे कारण मी अक्षर ही जांभळ्या रंगाची करणार आहे. त्यामुळं साईडला जर पिवळा रंग आला तर त्याचा विरोधी रंग जांभळा हा स्पष्ट दिसू शकतो, म्हणून हा पिवळा रंग मी निवडलेला आहे. जाहिरातीसाठी अशा पद्धतीचे रंग वापरतात. अशा पद्धतीने फिकट असा वॉश कलर तुम्ही द्यायचा आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये असं मर्ज करून टाकायचा हा रंग. हा वॉश कलर थोडा वाळल्यानंतर मग अक्षर गडद करायचे, तोपर्यंत थांबवावं लागेल तुम्हाला. मला वाटलं की जरा वॉश कलरमध्ये थोडासा बदल करूया, थोडासा रंग थोडासा दुसरा घेऊया असं वाटत असेल तसं मिक्स करू शकता. असा वॉश द्यायचा आहे आणि
तुम्ही 5 मिनिटं वॉश वाळेपर्यंत थांबायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग तुम्ही मित्रांनो, मागाशी जो आपण वॉश कलर दिलेला होता तो आता पूर्णपणे वाळलेला आहे. वाळल्यानंतरच काय करायचं, कारण हा रंग ओला असताना जर तुम्ही इथं गडद रंग लावण्याचा प्रयत्न केला तर हा पिवळा रंग आणि हा जांभळा रंग एकमेकांमध्ये मिसळण्याची शक्यता असते आणि तुमची अक्षर हे एकमेकात म्हणजे ते रंग एकमेकात मिसळल्यामुळं अक्षरही काटेकोर तुमची दिसणार नाही. त्यामुळं वॉश कलर हा पूर्ण सुकेपर्यंत थांबायचा आहे. आता इथं ही ढोबळ मारण्याची आपण पेन्सिल अक्षर काढलेले आहेत, व्यवस्थित बसवलेले ते आपण आता व्यवस्थित काटेकोरपणे रंगवायचे. त्यासाठी तुम्ही लहान पट्टीचा वापर करा. असे कट निब्स मिळतात बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, हे कट निब वापरा. त्याच्यामध्ये रंग अतिशय गडद ठळक असे रंग असतात, याचा वापर केला तरी चालेल. जसजशी बाजारामध्ये नवीन पद्धतीची ड्रॉइंगची साधने येतील ती आपण वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं चित्र आकर्षक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे तुम्ही अशी अक्षरं ज्या पेन्सिलनं जी काढलेली आहेत त्याला व्यवस्थित अशी पट्टी लावून अशा पद्धतीनं पहिल्यांदा पेन्सिलचे जे बॉर्डर्स आहेत ते बॉर्डर्समध्ये हे रंग भरून घ्यायचे. अशा पद्धतीनं कडेला बॉर्डरमध्ये रंग भरून घेतला कडेला रंग भरून घ्यायचा. त्यानंतर मध्यभागीचा पुन्हा रंग भरता येतात. सगळ्या अक्षरांना एकच रंग दिला पाहिजे असं नाही, रंग बदलू शकता तुम्ही. त्याला परत तुम्ही करेक्ट असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर रंग बदलून घेतला तरी चालेल, शक्यतो गडद रंगच वापरायचे आहे. कॉन्फिडन्स तर तुम्ही असं हाताने देखील रंग भरून घेऊ शकता. काम करत असताना फ्रीमध्ये करायचं आहे. एक
इंडिया आय साधारणपणे लक्षण घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कलर मिक्स करायचे असतील, जरा याच्यामध्ये नाविन्य दाखवायचं असेल तरी देखील करू शकता. वाटलं तुम्हाला असं थोडं काहीतरी चेंज करूया त्याच्यामध्ये तरी देखील करू शकता. पूर्ण जांभळ्या रंगाचे अक्षर पाहिजे असं नाही, तुम्हाला आवडले त्याच्यामध्ये रंग मिक्स करून थोडाफार बदल असा करू शकता तुम्ही. ड्रॉइंगचं कोणतंही काम करत असताना तुम्हाला बंधन नसतं, मुक्तपणे तुम्ही काम करायचं याच्यामध्ये. तुमचा जो आविष्कार असेल, तुमच्या मनात जे विचार असतील ते विचार याच्यामध्ये मला आवडते रंग त्याच्यामध्ये भरू शकता तुम्ही. असे वेगवेगळ्या भरला तर आणखी त्याला वेगळं भेटतं. तर अनुसरून तुम्हाला एखादं चित्र टाकायचं आहे किंवा काहीतरी टाकायचं आहे. इंडिया शब्द वापरलेला आहे, तर इंडिया भारताचा रंग कोणता आहे की वरती ध्वजामध्ये वरती केसरी कलर आहे, मध्यभागी पांढरा रंग असतो आणि खाली हिरवा रंग असतो आणि मध्यभागी अशोक चक्र. अशा पद्धतीचं आपल्याला ध्वजाचं चित्र आहे. त्याचं साधारण सिंबॉल जरी टाकला तरी त्याला अनुसरण चित्र होऊ शकतं. आता मी पहिल्यांदा केसरी कलर, फ्री मध्ये करतो. केसरी कलर मारायचा का? जेवढा बिनधास्तपणे तुम्ही काम करा तेवढं ते चित्र चांगलं दिसू शकतं. पाहिजे साईडला असा हिरवा रंग झाला की भारताचा रंग आपल्याला साधारणपणे दिसतो.
साधारणपणे निळ्या रंगाचा एखादा गोल जरी टाकला इथं, जरी केला तरी त्याला थोडंसं गेट करू शकतो. परत तिथं या बाजूला टाकू शकतो. हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायचं आहे. केला तरी बरंच एवढं जरी अक्षर लिहिण्यामध्ये केला आणि खेळेला असं बॉर्डर टाकला तरी अक्षर लिहिण्याचा भाग तुमचा हा पूर्ण होऊ शकतो. परत तुम्हाला वाटलं की या अक्षरांना बॉर्डर देऊया, एखादा स्केच पेन घ्यायचा, या अक्षरांना बॉर्डर देऊ शकता, असं अक्षर आणखी स्पष्ट दिसतील. म्हणजे तुम्हाला जे वाटेल अजून काहीतरी करावं असं वाटेल तुम्हाला करू शकता, पण कुठं थांबायचं याचा देखील विचार झाला. आणखी काहीतरी डिझाईन करायला गेला तर मग अक्षरांचं महत्त्व कमी होतं याच्यामध्ये, म्हणून कुठं थांबावं हे देखील तुम्हाला इथं कळलं पाहिजे. धन्यवाद.